विरोध नाही। शासनाने आमचं पुनर्रचन करताना फक्त जे कुटुंब तिथे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आहेत ते सुटलेली पाहिजे। हा विषय मी तुमच्याकडे कुटुंब सुटलेले होते। आमचं गाव आहे सात्री, तालुका अंमळनेर। हे निम्न तापी प्रकल्प पाडळसर या प्रकल्पामध्ये 100% बुडीताखाली येतं। मग याच्यात 99 साली कुटुंबांचं सर्वेक्षण झालेलं आहे, ते गेल्या 26 वर्षापूर्वी। आणि तेव्हा आमच्या आजोबांच्या पंजोबांच्या नावाने तो कुटुंबाचं सर्वेक्षण झालं, ते आज रोजी आहेत नाहीत। त्यांच्या मयतनंतर 30-35 वारस लागलेले आहेत। त्यांच्या नावाने प्लॉट दिल्यानंतर एवढं जो प्रशासकीय गुंतागुंत आमच्यासाठी अडचणीचा आहे। म्हणून आमची रास्त मागणी की 26 वर्षापूर्वीचं सर्वेक्षण न लादता आज कुटुंबांचं विस्थापन करताय, तर आजचं कुटुंब सर्वेक्षण करा आणि त्या सर्वेक्षणानुसार आम्हाला नवीन ठिकाणी भूखंड द्या। ही मागणी गिरीश भाऊंनी मान्य केली। गिरीश भाऊंनी म्हटलं की 2 पिढ्या उलटून गेल्यानंतरचा सर्वे लागू करणं हे मला पटत नाहीये। कायदेशीर बाबी तपासून नव्याने सर्वेक्षण करून कोणी वंचित राहणार नाही याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे। या पद्धतीनं गिरीश भाऊंनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। बरं, आज नेमकं ज्यावेळेस आपण इथे हा मोर्चा घेऊन आला, ते सात्री गावाचे गावकऱ्यांचा मोर्चा आणला होता, नेमकं आता गिरीश भाऊंकडून काय आश्वासन मिळालं? गिरीश भाऊंनी म्हटलं की चक्र संपादनाचा प्रस्ताव चालू आहे, त्याच्यात तातडीने निवाडा घोषित करून मोबदला अदा करण्यात येईल। कुटुंबांचं सर्वेक्षण करून जे काही कोणी कुटुंब सुटलेले आहेत त्यात सगळ्यांचा समावेश करून प्रत्येकाला नवीन ठिकाणी भूखंड देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात शासनाकडून कोणालाही अन्याय होणार नाही याची आम्हाला हमी दिलेली आहे।